सगळ्यात म्हणजे काय आता वेब सीरीजमध्ये तुम्हाला डेफिनेटली बरेच वेळेला काय होतं, की 8-10 एपिसोड हे बघणं त्याच्यासाठी एक स्पॅन ऑफ टाईम तुम्हाला डेडिकेट करायला लागणार. आणि जसं आपण म्हणतो, की चित्रपट बघायला जाण्यामध्ये एक वेगळं थ्रिल असतं. तिथे जाऊन तुम्ही ते सगळं अनुभवणं, तो अनुभव हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. चित्रपटात तरी तुम्ही रेकॉर्डेड गोष्ट पाहता. पण नाटकामध्ये गंमत अशी असते, की तोच तेवढाच ग्रँड अनुभव तुम्हाला लाईव्ह तुमच्यासमोर घडत असतो आणि त्यातही जर सस्पेन्स थ्रिलर असेल, जी गोष्ट आपण आपल्या नॉर्मल आयुष्यात कदाचित कधीही अनुभवू शकणार नाही, ती आपल्याला आपल्या डोळ्यासमोर घडताना पाहायला मिळते. आणि पाहायला मिळते ती 3D पाहायला मिळते. कारण जर आपला फिल्म हा 2D मीडियम आपण पकडलं, तर इथे तुम्ही ॲक्चुअली ते वावरणाऱ्या लाईव्ह नटांना पाहताय. ते तुमच्या पद्धतीने बरं जर तुम्ही जसे रिस्पॉन्ड व्हाल तसे तुम्हाला कदाचित त्याच्या पद्धतीने तुम्हाला रिस्पॉन्स समोरूनही मिळण्याची शक्यता आहे. सो ते 3D अनुभव तुम्हाला लाईव्ह घडणारा बघायला मिळणं हे त्याच्यातली एन्जॉयमेंट, त्यातली गंमत एक वेगळी आहे. आणि त्याचबरोबर अगाथा ख्रिस्ती सारख्या एका अत्यंत फेमस लेखिकेनं तयार केलेलं हे नाटक मराठीत अनुभवायला मिळणं, ही एक गंमत आहे. त्यामुळे मला वाटतं ही त्या नाटकाबद्दलची, सुभेदार गेस्ट हाऊसबद्दलची खासियत आहे. आणि त्याचबरोबर हे असं काही फॅक्टर झाले तर तुम्हाला विजय केंकरे सरांनी दिग्दर्शित केलेलं, क्राफ्ट केलेलं नाटक बघणं, यातली गंमत काय आहे, हे ते नाटक बघितल्यानंतरच कळू शकतं. त्यामुळे मला वाटतं हे नाटक कधीही मिस करू नये असं आहे.